निश्चितच एक बिग फाईट पाहायला मिळेल कारण मातब्बर संघादरम्यान एक काटेकी टक्कर साईद 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांना फाईट करेल गोटेकर बी अनिल पठारे आणि प्रकाश शेठ भंडारी यांनी प्रस्तुत केलेला संघ आपण पाहत आहे. एक बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल. साईद 11 बेस्ट ऑफ बोरशेती प्रस्तुत केला संघ रफिक भाई शेख यांनी आणि दुसरीकडे पुरस्कृत टीम पाहत आहे आपण प्रकाश शेठ भंडारे अनिलजी पठारे पोलीस पाटील यांनी प्रस्तुत केला गोटेगिर बी संघ. एक काटेकी टक्कर दोन्ही संघात दरम्यान मोठं घमासान रंगताना पाहायला मिळेल. 3 षटकांची लढत एक हाय व्होल्टेज सामना. शहापूर तालुक्यातील 2 दादा संघ एकमेकांविरुद्ध भिडताना पाहायला मिळतील, झुजताना पाहायला मिळतील. एक काटेकी टक्कर, प्रेक्षकांचे तुडुंब गर्दी आणि या सामना मात्र निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला झुंजार लढत पाहायला मिळेल. सुमित फागरे पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सलामीची जोडी गणेश डिंगोरे उर्फ धोनी आणि त्याला साथ देताना पाहायला मिळेल जयंत डिंगोरे. ही सलामीचे बॅटर गोटेकर बी संघाकडनं खेळताना पाहायला मिळतील. तो प्रस्तुत केला संघ अनिलजी पठारे आणि प्रकाश शेठ भंडारी या 2 मान्यवरांनी हा संघ प्रस्तुत केलाय. आणि दुसरीकडे आपण पाहत आहे शाहीद 11 बेस्ट ऑफ बोरसिटी जो प्रस्तुत केला रफिक भाई शेख यांनी. एक बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल, काटेकी टक्कर, पंचाचा हिरवा कंदील. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्याकडनं सुद्धा. एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल, काटेकी टक्कर दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा मात्र निश्चितच प्रेक्षकांची सुद्धा झुंबड पाहायला मिळते. एक प्रेक्षकांचा प्रतिसाद दोन्ही संघांना भरभरून मिळताना पाहायला मिळतो. आम्ही कित्येकदा पाहिलंय आणि कित्येकदा समालोचन करताना सुद्धा आम्ही या संघाला भिडताना पाहिलंय. एक शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांचा सामना निश्चितच रंगतो आणि निश्चितच हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सध्या बीके स्पोर्ट्सचा लाईव्ह प्रेक्षक आपल्यासोबत 700च्या वरती जोडले गेलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जसे जसं सामना चालू होईल तर निश्चितच 2 ते 3 हजारावर हा आकडा जाऊन पोहोचेल. कारण हे बॅटल खूप प्रेक्षक ऑनलाईन जोडले जातील. त्या प्रेक्षकांचं निश्चितच मनपूर्वक स्वागत करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच हाय व्होल्टेज सामना दोन्ही दादा संघ शहापूर तालुक्यामधील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सामन्या दरम्यान निश्चितच दोन्ही संघांचा खेळ पाहण्यासारखा राहील. सामन्याला जसजशी सुरुवात होईल तसतशी प्रेक्षकांची ऑनलाईन प्रेक्षकांची सुद्धा संख्या बढ़ताना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची सुद्धा मैदानावर तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहत आहोत. अजून प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल कारण अजून सायंकाळच्या जसं फायनल जवळ येईल तसतसे प्रेक्षक वाढताना पाहायला मिळतील आपल्याला. पंचाचा हिरवा कंदील येताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू वाईड हाताळलाय गोलंदाज सुमित फागरेना. पहिला चेंडू अबांतर अकाउंट ओपन झालाय. गोटेकर बी संघाचं प्रस्तुत केलाय अनिल शेठ पठारे आणि प्रकाश शेठ भंडारी यांनी. गोटेकर बी संघाला जबरदस्त मुकाबला. या दरम्यान बैठक शॉट खेळलाय, शॉट फाईन लेगला बीट केलाय.
डिफाईन लेगच्या दिशेनं सीमा पार चौकार. इलेव्हन पाटील संघ मालक आहेत आणि त्यांची टीम मात्र खेळताना पाहायला मिळते आणि पाटील यांच्या संघाने ठोकलाय चौकार. जबरदस्त प्रहार. या दरम्यान पुन्हा एकदा त्या दिशेनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. कडक चौकार. धन्यवाद डीजे मास्टर सोमनाथजी घोलप यांचं सुद्धा शुभागमन झालंय. निश्चितच आज कामानिमित्तानं थोडस बाहेर होते. आज मात्र अनिलजी पठारे यांच्याकडनं पारितोषिक लागलं गेलंय. सलग 3 चौकार 2100 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान तिसरा मारण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागलाय. झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट. फलंदाज बाद. गणेश डिंगोरेचा खेळ मात्र इथे संपला आहे. तिसरा चौकार खेळण्याचा प्रयत्न आणि गणेश डिंगोरे बॅक टू द पेव्हिलियन. मोठा मासा गळाला लागलाय बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या सुमित भागरेने तिसऱ्या चेंडूवर मोठी विकेट संपादन केले. गणेश डिंगोरे धोनी उर्फ आता निराश माघारी परततोय. त्याला माहित होतं की आपल्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी घेऊन चालत होता, परंतु पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागलं आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुरेख टिपला क्षेत्ररक्षकानं आणि गणेश डिंगोरेचा खेळ संपला. नवीन फलंदाज रोहन शेळके आलाय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. निश्चितच बॅटल मात्र चांगलं रंगताना पाहायला मिळतंय आणि जुगलबंदी पाहायला मिळते. रफिक भाई शेख, अनिल पठारे असतील. या दरम्यान चांगला फटका निश्चितच कन्वर्ट केलाय. पंचांचा डिसिजन इट्स अ मॅक्झिमम षटकार. अनिल पठारे निश्चितच आज समाधान असेल चेहऱ्यावर, कारण पहिले षटक आतापर्यंत नावावर राहिलंय गोटेकर बी संघाच्या. ते प्रस्तुत केलं आणि अनिलजी पठारे यांनी आणि प्रकाश शेठ भंडारी. जबरदस्त खेळ त्यांचा संघ आतापर्यंत खेळतोय. निश्चितच अनिलजी पठारे एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहत आहे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळत आहे. एक दर्दी क्रिकेटवर त्यांना संबोधलं जातं आणि त्यांच्या मार्फत ही टीम प्रस्तुत केले गोटेकर बी संघ. आणि खेळ मात्र आतापर्यंत कमालीचा राहिलाय. रोहन शेळकेनं आल्या आल्या ठोकलाय षटकार. बघूया कमबॅक करेल का गोलंदाज सुमित भागरे. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त कव्हरच्या दिशेनं स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. 2 धावा मात्र रोहनला घेण्यापासून रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या त्या रोहनना. धावफलक जाऊन पोहोचलं ते 17च्या अंकावरती. एक गडी बाद 17. सुमित भागरे थोडस मागणं ठरतो या षटकामध्ये. एक विकेट जरूर कॅरी केले त्याने. या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार फटका खेळला आणि तिथे जावे चेंडू आणि झेल मात्र सुरेख टेपलाय तिथे. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. दुसरा गडी गमावतोय तो गोटेकर बी संघ. रोहन शेळके बाद. एक तेरी तो एक मेरी. गोलंदाज कधी गोलंदाज हवी ठरला या षटकामध्ये तर कधी फलंदाज हवी ठरला. असं संमिश्र षटक संपलं. पहिले षटक संपल्यानंतर गोटेकर बी संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 17.
दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज बाली भागरे, मॅन फ्रॉम बोरशेती, बेस्ट ऑफ बोरशेती प्रस्तुत केला आहे. रफिक भाई शेख यांनी प्रस्तुत केलेला टीम आपण पाहत आहे. एक काटेकी टक्कर, तुडुंब युद्ध रंगताना पाहायला मिळते. दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत जबरदस्त राहिला आहे. दोन्ही संघ इनफॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांकडे गोलंदाज अटॅक असेल, फलंदाजी अटॅक असेल भरपूर चांगला. निश्चितच चांगलं बॅटर रंगताना पाहायला मिळेल. बाली भागरे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करतोय बाली भागरे. दुसरा षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आहे बाली भागरे. या दरम्यान पहिला चेंडू अमांतर हाताळलाय. बाली भागरे थोडासा भरकटलाय. एका धावेची भर पडते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलोय. 2 गडी बाद 18. बाली भागरे गोलंदाजी सज्ज होतोय. जयंत स्ट्राईकला पाहायला मिळतील. लॉंग ऑनच्या दिशेने निश्चितच क्षेत्ररक्षक आहे अर्जुन बांगर. फील्ड करेल, उचलेल, फेकेल. एक दमदार व्यक्तिमत्व कमलेशजी अधिकारी, दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस, आमचे जिवलग मित्र यांचं शुभ आगमन होताना व्हायला मिळत आहे. धन्यवाद कमलेश दादा अधिकारी साहेब, यांचं शुभ आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल या चषकामध्ये. दमदार व्यक्तिमत्व, डोळखाम विभागातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व ज्यांना संबोधलं जातं, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस कमलेश दादा अधिकारी यांचं शुभ आगमन झालंय. लगातार 3 हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर काशीनाथली आणि बंटी भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते या सामन्यामध्ये. जयंत टिंगोरे एका धावेवर खेळतोय. आतिश भांड्या अजून अकाउंट ओपन केलेलं नाहीये. निश्चितच बाली भागरे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत फेकली जाते. आतापर्यंत 2 चेंडू सुरेख टाकलेत बाली भागरेनं. या दरम्यान मात्र चांगला फटका निश्चितच कन्वर्ट केलाय. चेंडूला लांबच लांब कन्वर्ट केलाय. 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार. गोटेकर बी संघ प्रस्तुत केलं. अनिलजी पठारे आणि प्रकाश शेठ भंडारी यांनी आणि त्यांची टीम चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळते. आतिश भांड्याने ठोकलाय षटकार आणि समोर त्याच्या विरोधात टीम खेळताना पाहायला मिळते. बेस्ट ऑफ बोरशेती ती प्रस्तुत केली ती रफिक भाई शेख यांनी. निश्चितच चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळत आहे. शाहीद 11 बोरशेती संघ प्रस्तुत केला आहे. रफिक भाई शेख यांनी एक जबरदस्त बॅटल दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळत आहे. काठीकी टक्कर. या दरम्यान फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला आसमान. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. लांबच लांब गगनचुंबी षटकार वसूल केलाय. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर अक्षरशः तुटून पडलाय बॅटर. फलंदाजाने रिव्ह्यू घेतला. बॅटरनं चेक केलं जाईल 3ऱ्या पंचांच्या मार्फत. लांबच लांब षटकार ठोकलाय. फेअर डिलिव्हरी असेल. दुसरा षटकार लगातारचा. बॅटर आतिश भांडेच्या बॅट मधनं कडक षटकार. बाली भागरे हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर युवराज वारगडे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. परंतु बाली भागरे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. आतिश भांडे ऑन फायर
2 षटकार त्याच्या बॅट मध्ये उत्तुंग पाहायला मिळालेत. कमालीची फलंदाजी करतोय आतिश भांडे, अक्षरशः तुटून पडलाय बाली भागरेवरती. आतिश भांडे अक्षरशः आग ओकतोय आपल्या बॅट मधनं. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं तुफानी पाहायला मिळालेत. बाली भागरेला मात्र इथून कमबॅक करावं लागेल, चांगले चेंडू टाकावे लागतील. आतिश भांडेचा खेळ फार महत्वाचा असेल गोटेकर बी संघासाठी. या दरम्यान मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला कमबॅक बाली भागरेकडनं. चेंडू जाऊन आदळला पॅड वरती, लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. चांगलं कमबॅक बाली भागरेकडनं. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. खचाखच भरलेलं मैदान आपण पाहू शकाल. वालकेश्वरचा हा थरार आपण पाहताय. कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. वालकेश्वर चषक 2026 हा देदीप्यमान सोहळा आपण अनुभवताय आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम थरार रंगताना पाहायला मिळतोय. निश्चितच काटेकी टक्कर, चांगलं बॅटर रंगताना पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. या दरम्यान पॅडल स्वीप केलाय चेंडूला आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. लांबच लांब 6 धाब्यांसाठी षटकार. उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तुमचं शुभागमन झालंय, तुम्ही मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. धन्यवाद. या षटकामध्ये बाली भागरे कमालीचा अपयशी ठरला. तब्बल 20 धावा खर्च केल्या त्या बाली भागरेनं आणि 2 षटकानंतर 2 गडी बाद 38 धावा आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळतात. गोटीकी निश्चितच चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळते. एक कडक फलंदाजी पाहायला मिळाली. अर्जुन बांगर आलाय तिसरं षटक फेकण्यासाठी. अर्जुन बांगर एक आगळं वेगळं पारितोषिक पाहायला मिळत आहे. अर्जुन बांगर जर नो बॉल हाताळत असेल तर संदीप वारगडे आणि राहुल वारगडे 1000 रुपयाचं पारितोषिक. अर्जुन बांगर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. महेश गोरे शेवटचं षटक फेकण्यासाठी अर्जुन बांगर दाखल झालाय. वंडर बॉय ऑफ शहापूर, एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अर्जुन बांगर तिसरं षटक फेकताना पाहायला मिळेल. 38 धावा आतापर्यंत गोटीकर बी संघाने बनवल्यात आणि पाटील निश्चितच खुश असतील आणि प्रकाश शेठ भंडारी सुद्धा खुश पाहायला मिळतील, कारण 2 षटकांचा विचार केला तर 19 ची सरासरी गाठले. निश्चितच अर्जुन बांगर पहिला चेंडू, या दरम्यान पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलाय परंतु सुरेख झेल टिपलाय. आतिश भांडेचा इथे खेळ संपलाय. धन्यवाद. जबरदस्त अर्जुन बांगर जो आक्रमक फलंदाजी करत होता. आतिश भांडे त्याचा खेळ मात्र इथे संपवलाय. विकेट हॅट्रिक साठी रफिक भाई शेख यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज. रफिक भाई शेख, महेश दादा गोरे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त
यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे अपील लाऊड केलं जात आहे. पंचांनी अपील मात्र फेटाळलाय. जबरदस्त गोलंदाजी. 201 रुपयाचं पारितोषिक गोरे साहेबांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळत आहे. अर्जुन बांगर या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. इम्प्रेस करणारी गोलंदाजी, टिचून मारा पाहायला मिळतोय अर्जुन बांगर कडनं. हॅलो चेक. अजय दादा काय पारितोषिक आहे तुमचं? योगेश दादा सांबरे आणि अजय दादा पाटेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3333 पारितोषिक. ओ टू कमेंट्री बॉक्स. बंटीदादा देशमुख यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. या मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हायचे. निश्चितच चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळते. अर्जुन बांगर 2 चेंडू मात्र सलगचे निर्धाव काढलेत. एक विकेट आतिश भांडेची मिळवले त्याने. या दरम्यान ब्लॉकहोलचा चेंडू खोदून काढलाय. निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल. संपलाय बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. चेक. अजून एक पारितोषिक येते. अर्जुन बांगरने फक्त 5 धावांचं षटक टाकलं तर रफिकभाई शेख यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1111. 1000 रुपये आता दिलेले आहेत. अजून 1000 रुपये जर 5च्या कमी ओव्हर टाकली तर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अर्जुन बांगर वंडर बॉय ऑफ शहापूर आपल्या संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी करतोय. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आमचे परम मित्र विपुल दादा अधिकारी आणि प्रसिद्ध समालोचक म्हणजे या विभागामध्ये आल्यानंतर पहिलं नाव ज्यांचं येतं असे योगेश दादा सोष्टे यांचं मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करू. अर्जुन बांगर एक कमालीची गोलंदाजी करतोय. 2 विकेट आतापर्यंत कॅरी केलेत अर्जुन बांगरनं. जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची स्पेल हाताळताना पाहायला मिळतोय. महेश गोरे सुद्धा पारितोषिकांचा वर्षाव केला जातो त्यांच्याकडनं. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा चेंडू धावाच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो आणि फलंदाज बाद. सगळ्यांकडून पारितोषिक आलेत समालोचन कक्षासाठी. अशोक दादा विशेष शांत आहेत. त्याचं कारण रफिकभाई तुम्ही शोधा. ते कारण लवकरच तुम्ही शोधा. कारण सर्वात महत्वाचं काय तर अशोक दादा विषय प्रसिद्ध उद्योजक आहेत. फायनल साठी भरपूर पारितोषिक त्यांच्या वतीनं मागच्या वर्षी आपण पाहिलेले आहेत. शेखर दादा बरोबर ना? अशोक दादा विषय म्हणलं की प्रसिद्ध उद्योजक प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव आहे अशोक दादा, अशोक दादा आणि अशोक दादा. अशोक दादा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या अजून एक पारितोषिक येत आहे. जर अर्जुन बांगरने शेवटच्या 2 बॉलवर 4 धावा खर्च केल्या नाही तर अर्जुन साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ टू कमेंट्री बॉक्स. जबरदस्त बॅटल रंगताना पाहायला मिळते. आतापर्यंत बॅटल जिंकलंय अर्जुन बांगरने. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. टिचून मारा त्याच्या मार्फत फेकला जातोय. आपलं तीन गोलंदाजी बॅटची कडा आणि झेल मात्र तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सोपा झेल होता आणि सोपा झेल ड्रॉप झालाय तिथे. निश्चितच अर्जुन बांगर नाराज असेल कारण सोपा झेल होऊ शकला. शॉट फाईन लेगला. निश्चितच झेल मात्र कॅरी करता आला नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाज अर्जुन बांगरना. थांबवतोय अमोल दादा. योगेश दादा सांबरे आणि अजय पाटेकर यांच्याकडून आता एक पारितोषिक येत आहे. अर्जुनने शेवटचा बॉल डॉट टाकला. निर्धाव षटक येईल. त्या निर्धाव षटकासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत भारदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्जुन बांगरची. वंडर बॉय ऑफ शहापूर का त्याला वंडर बॉय म्हटलं जातं याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये देत असताना अर्जुन बांगर. आणि आता मात्र वाईट चेंडू हाताळलाय अर्जुन बांगर. 1 धाव मात्र ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 39च्या घरामध्ये. 5 गडी बाद 39. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अर्जुन बांगर कमालीची गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. इम्प्रेस करणारी गोलंदाजी आपल्या संघाला आपल्या गावाला आणि त्यांचे पुरस्कर्ते रफिकभाई शेख यांना खुश करणारी गोलंदाजी त्याच्यामार्फत फेकली जाते.
बॅक टू बॅक दुसरा वाईड. आता मात्र थोडासा फरकडला अर्जुन बांगर. लेंथ लाईन मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतो त्याच्या गोलंदाजीमध्ये. थोडीशी दादा पाटेकर खास करून ढेनेवरून या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. योगेश दादा पाटेकर तुमचं मनापासून स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 1500 व्ह्यूअर्स आपल्या सोबत बीके स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कडक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. जबरदस्त बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. यार दरम्यान शेवट मात्र गोड होताना पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला लांबच लांब षटकार ठोकलाय. शेवट मात्र गोड केलाय तो फलंदाजानं जयंत डिंगोरेनं आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून एक सन्मानजनक धावसंख्या उभारले. धापलक जाऊन पोहोचलं ते 46 धावसंख्येवरती आणि विजयासाठी 47 धाब्यांची गरज. आमच्या गावचे दाजी यांचं शुभागमन झालंय. निश्चितच त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमात. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहत आहे जगदीशजी हिंदूराव आणि त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. निश्चितच पुढचं जसं सत्र चालू होईल समालोचन कक्षामध्ये जोडले जातील व्हाईस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे. खास करून बंटी दादा उपस्थित होत आहेत. बंटी दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. बोला. ओके. खास करून या क्रीडा स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक शेखरदादा देशमुख व्यासपीठावर उपस्थित आहेत. तदनंतर खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी रात्र दिवस ज्यांची मेहनत राहिलेली आहेत, म्हणजे आतापर्यंत 9 दिवस ते ब्लॅक होते, आता व्हाईट आहेत, असे अमित दादा. त्यानंतर बंटीदादा घोलप आहेत, सोमनाथजी घोलप आहेत, अमोलदादा निमसे आहेत, लखनदादा आरज आहेत, रामदादा आरज आहेत आणि आज खास करून सार्थकचा वाढदिवस देखील आहे. सार्थकला आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही व्यक्त करू. सर्वच आमचे चेतनदादा आरज हे देखील उपस्थित आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंददादा भला यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी मिळालंय आणि 21,000. आणि खास करून अमितदादाने सांगितलं की फायनलचा टॉस कोणाच्या हातात होईल, गोविंददादांच्याच शुभ असते, जो टॉस केला जाईल. व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. क्रिकेटचा हा रणसंग्राम मित्रांनो, वाळुकेश्वर चषक भरवणं एवढं सोपं नाहीये, परंतु आमचे सर्वच आयोजक या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेत असतात, परिश्रम घेत असतात आणि हे वाळुकेश्वर चषक नेहमी भरतं आणि नेहमीच रंगत वाढत असते. रफिकभाई शेख यावर्षी थोडीशी गर्दी कमी आहे, त्याचं कारण तुम्हालाही माहीत असेल, अनिल पठारे यांनाही माहीत असेल आणि व्यासपीठावर विशेष साहेब आहेत त्यांनाही माहीत असेल. त्याचं कारण काय आहे? गर्दीचा विक्रम नेहमीच बनला जातो असं वाळुकेश्वर चषक. आमच्या बरोबर दोन्ही बोरशेती आणि गोटेकर म्हणजे शेजारची गाव आहेत, परंतु मित्रांनो बोरशेती असेल गोटेकर असेल महाराष्ट्रामध्ये अव्वल संघ म्हणून या दोन संघांचा उल्लेख केला जातो. या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या मॅचचं आपण. थँक्यू. शाहिद 11 गुंडे अर्थात बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम मैदानामध्ये आपण पाहतायत ती गोटेगर. अनिल दादा पठारे आणि राहुल दादा भंडारी यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. प्रकाश दादा भंडारी यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे.
मी काय बोलताय ना बक्षीस कोणतंच घेतलं जाणार नाही, सगळे निघा बरं पटकन. मी काय घोडे लावील ना आता, नाही घोडे लावील. कोणतं बक्षीस नाही, चला पटकन पट. आमचे खास करून मुरबाड तालुक्यातील दिग्गज ऑर्गनायझर म्हणून ज्यांची ओळख आहे, विवेकजी खाडे अर्थात बाबू, यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करू. नाही, पैसे जमा सर्वांचेच होत आहेत अमोल दादा, परंतु काय मॅच फार महत्वाची आहे, कारण ऑनलाईन व्ह्युअर्स 2000 जमलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, पहिलाच बॉलर व्यापासनं फटका खेळायचा आहे, चेंडूवाला डॉट जिंकणार इथे खास करून प्रकाश शेठ भंडारी, अनिल पठारे की जिंकणार रफिकभाई शेख, ते आपल्याला पाहायचंय. गर्दी कुणाच्या नावाने होणार? अशोकजी विषय यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2550 रुपयाचं प्राइज. कुठे आहेत सुनील दादा? कुठे आहेत? अजून एक डॉट बॉल सुनील दादा हरड यांच्या वतीनं पारितोषिक आहे 1111. म्हणजे जसे डॉट बॉल येत आहेत, खास करून प्रकाश भंडारी आणि अनिल पठारे पाटील उड्या मारतायत, परंतु दुसऱ्या बाजूला जसे षटकार येतील, जसे चौकार येतील, रफिकबाईची गँग सर्वांना माहिती आहे रफिकबाईचा किती दरार आहे. 3 षटकारांसाठी योगेश दादा सांबरे आणि अजय पाटेकर, वर शॉट, षटकार, चेरन. धावसंख्या 6. यावर्षी चेअर्स गर्ल नाहीये, पण चेअर्स बॉय वा, म्हणजे वाळुकेश्वर कधीच फेल होऊ शकत नाही. शेखर दादा तुमचं कौतुक. नाही नाही राहू द्या, कसं कोणाला काय बोलू शकत नाही. आमचे मित्र चिन्या अर्थात यश पाटेकर यांच्याकडून दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करू. सोमनाथ घोलप भरपूर मेहनत आहे, म्हणजे अमित दादा जिथे जिथे चुकत असेल, जिथे जिथे बरोबर असेल, त्यांना सल्ला देणारं नाव म्हणजे सोमनाथ घोलप आहे, त्यांचं कौतुक. लखनदारा तुमच्यावर नाराज आहेत थोडे, त्यांचं लक्ष ठेवा. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच, एक टप्पा खात, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. अशोकदादा विषय आणि रफिकभाई यांनी एक अनाउन्समेंट केलेले आहेत. जर हा सामना संघ शाहीद 11 गुंडे अर्थात बेस्ट ऑफ बोरशेती जिंकत असेल तर संघासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. जाव्या मैदानाच्या दाबलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. प्रीतमचा बॉल लाजवाब, जसा डॉट बॉल येत आहेत तसे राहुल भंडारी, प्रकाशदादा भंडारी आणि त्यांच्या बरोबर अनिल पठारे पाटील उड्या मारतात. जसे चौकार येतात, जसे षटकार येतात, रफिकभाईचे जेवढे समर्थक आहेत ते उड्या मारतात. हेच बॅटल मित्र. इथे प्रत्येकाला वाळुकेश्वर जिंकायचं, ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहे प्रीतम. थँक्यू. ब्रिगेड फटका आहे दमदार, गणेश डिंगोरे डाऊन दी बॉल, विकेट. त्यानंतर सेलिब्रेशन, फलंदाज बाद, धक्का. साठी 1111. दुसऱ्या बाजूनं सामना जिंकत असेल टीम मैदानाच्यात खेळते शाहीद 11 गुंडे अर्थात बेस्ट ऑफ बोरशेती, त्यांच्यासाठी 15,015 आणि समालोचकासाठी 1515. काय बॅटल आहे मित्रांनो. जहा भी जाओ मजा ले जाओ, मजा आहे मजा. अमित भाई
तुमचं आयोजन सर्वात श्रेष्ठ आहे, पण तुम्ही आज या वर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी एक कमी ठेवली. शेखर दादाची देखील खंत आहे. शेखर दादा नेहमीच या क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रबिंदू बनलेला आहे. लखनदादा आहेत, रामदादा आहेत, तदनंतर अमोलदादा निमसे आहेत. तदनंतर आपण खास करून पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान ज्यांचं राहिलंय सोमनाथदादा घोलप आहेत. योगेशदादा सांबरे आणि अजयदादा पाटेकर यांच्या वतीनं पारितोषिक जे मात्र पाहायला मिळतंय 5,555. अनिल पठारे पाटील आहे. पाटील पाटलाचा नाद नाही करायचा. पण समोर कोण आहे? डोळखामचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. मजा येईल. दोन मित्र आहेत, एका टेबलवर बसतील, एका खुर्चीवर बसतील, पण आज विरोधात आहेत. हे सर्वात महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं काय की तालुक्यातल्या सर्वोत्कृष्ट दोन टीम त्यांनी आणलेल्या आहेत. हे सर्वात महत्वाचं. मजा येईल या मॅचला. गोटेगर की बोरशेती. इथे टाकलेला बॉल, बिग हिट, चेंडू हवेत, बाली आला आणि बाली माघारी. जल्लोष टाळ्यांचा होतोय. कड 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 कडाड. विकेट विकेट येताना पाहायला मिळाली डीजे सुभाष. सगळी गाणी होतील, शांतता बसा जरा थोडस. थँक्यू डीजे. ज्या ज्या वेळेस जिंकलाय गोटेगर त्या वेळेस आनंद झालाय गोटेगरला. ज्या वेळेस जिंकलाय बोरशेती त्या वेळेस आनंद झालाय बोरशेतीला. कुणा पाटील अनिल पठारे सांगितलं ना आपण शेट. अनिल पठारे पाटील जर गोटेगर जिंकत असेल तर 11,011 टीम साठी आणि समालोचकासाठी 1111 आहेत. आणि दुसऱ्या बाजूने रफिक भाई यांनी पारितोषिक सांगितलंय 15,015 रुपयाचं पारितोषिक आहे बोरशेतीसाठी. कारण शाहीद 11 ज्या वेळेस या मैदानावर खेळला त्या वेळेस विक्रम त्यांनी घडवलेला. अजय पाटील आणि योगेशदादा सांबरे यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांसाठी 30,000. सांबरे साहेब एटीएम ऑन है. सांबरे साहेब की झलक सबसे अलग. म्हणजे खंदे समर्थक आहेत. समर्थक कसा असावा रफिक भाई? तर असा असावा. समोर आपल्या माणसाचं नाव मोठं होतंय ना, तर त्यासाठी काय पण कुर्बानी देण्यासाठी तयार आहेत सांबरे साहेब. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आतिश भांडे गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा बॉल शॉट ऑफ लेंथ. पंचांचा इशाऱ्याची वाट आपल्याला पाहिजे. आणि व्हाईट बॉल. रमेशदादा वारगडे यांच्या वतीनं जर टीम गोटेगर जिंकत असेल हा सामना तर 15 टी शर्ट. म्हणजे अमित दादा बक्षीस लिहिण्यासाठी 2-3 माणसं बसवावे लागतील इथं. एवढी मोठी तुमची सुंदर क्रीडा स्पर्धा आहे. त्याचं सर्व श्रेय जात आहे आमचे शेखरदादा देशमुख असतील, अमित देशमुख, बंटी घोलप, सोमनाथ घोलप, अमोलदादा निमसे, लखन आरज, राम आरज, वैभव देशमुख, सनी देशमुख, श्याम देशमुख, विपुलदादा अधिकारी आणि सर्वच या पंचक्रोशीतील गाव यांचं हे आयोजन. ओव्हर शॉट, फटका आहे दमदार. ओव्हर कॅच, तदनंतर सेलिब्रेशन. अजून एक अजून एक अजून एक धक्का. थँक्यू. धापलकावर जाऊ संख्या 11. 3 फलंदाज बाद आहेत. 47चा पाठला करायचा आहे. 10 बॉल आणि 38चं लक्ष. खास करून प्रकाश भंडारी, अनिलदादा पठारे, गणेशदादा देशमुख खंदे समर्थक आहेत एका बाजूला. दुसऱ्या बाजूला रफिकभाई शेख वन मॅन शो आणि त्यांच्या जोडीला असलेले त्यांचे सर्वच कार्यकारी. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेशदादा सांबरे आणि अजितदादा पाटेकर.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येईल. बूंद बूंद से बनता है सागर, या नहीं चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पड़ेगा चौका और छक्का. अमित देशमुख इज अ ब्रँड. म्हणजे 8 दिवस ब्लॅक होते परंतु आज व्हाईट आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद पाहायला मिळतो. मेहनत भरपूर घेतली आयोजकाने आमच्या. 12 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. विजयासाठी लक्ष 47, 9 बॉल 35. काय गोलंदाजी केली जाते. अतिशय भांडेचं कौतुक व्हायला पाहिजे. दादू आम्हाला सांगतील की आता खास करून आधी मडके तिसऱ्या षटकामध्ये का आधीला एवढं लेट का ठेवलं जातं, इंजर्ड आहे का. दुसऱ्या बाजूला रोहन शेळके इंजर्ड असल्यामुळे 5व्या क्रमांकावर तो आलाय जरूर, परंतु मैदानामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अतिश भांडे शहापूरचा हा सितारा, घोटेकर असेल, साई स्पोर्ट शहापूर असेल, त्याचं नाव खूप मोठे केलेलं या खेळाडूने. ऑलराऊंडर प्रदर्शन आणि स्वभाव अतिशय सुंदर आहे या खेळाडूचा. अतिश आडव्या बॅटनं फटका खेळलाय तिथे रोशन वेखंडेने. 1च धाव. खास करून मित्रांनो बोरशेती घोटेकर ज्या वेळेस सामना होतो त्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग उपस्थित राहतात. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खास करून त्यांचे सपोर्ट स्टाफ आहेत. ज्यावेळेस घोटेकर जिंकतो त्यावेळेस आनंद, ज्यावेळेस बोरशेती जिंकतो त्यावेळेस आनंद. मजा येते या मॅचला नेहमीच, कारण बिग बॅटल आहे. शहापूर तालुक्यातील 2 दिग्गज संघ. 3-13. खास करून बंटी दादा उपस्थित होत आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3-13. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. 6 बनवायच्या 36. सारथी बोटकुंडले यांच्या वतीनं गोटेकर टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू हनी बन्या बनी. खास करून आमचे मित्र नरेशदादा लिहे यांच्याकडून गोटेकर टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि ते क्वालिफाय झाल्यानंतर एक बंद पॉकेट त्यांच्या हातामध्ये दिलं जाईल. त्यांचं मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानाच्या. 1च वादा. बंटी दादा एक जबरदस्त मंडप डेकोरेटेड आणि खास करून एकही बांबू आतापर्यंत हल्ला नाही. म्हणजे 10 दिवस किती पावर लावली असेल त्यांनी. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. दर घेण्यामध्ये किती एक्सपर्ट आहेत. पिंटू शेठ बरोबर ना. बंटी शेठचा नाद नाही करायचा. म्हणजे सकाळी इथं संध्याकाळी कामाव गोलंदाज या. पहिलाच बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आमचा आवाज तुमच्यापर्यंत खणखणीत दणदणीत पोहोचवला जातो. वायरमन त्यांची निशाणी पक्कड नेहमीच राहिली आहे, परंतु या स्पर्धेसाठी सुभाष यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अतिशय सुंदर आणि तंत्रशुद्ध संगीत ते वाजवतात टायमावर. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. क्षेत्ररक्षण तिथे थोडस खराब होताना पाहायला मिळालं. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 14. 3-14. प्रेक्षक वर्गाला जी आतुरता होती की बॅक बॅटल शेवटपर्यंत चांगलं होईल, परंतु इथे कामगिरी दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रकाशदादा भंडारी आणि पाटील खुश झाले ज्या प्रकारची कामगिरी गोठेकर करतोय. फटका दमदार. तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 15. 3 बाद. डीजे अक्षु गोटेकरवाला यांच्या वतीनं गोटेकर टीम साठी शुभेच्छा. वाहनी महेश गोरे. व्हाईट बॉल आहे. ओके, महेश गोरे यांच्याकडून दोन्ही टीम साठी शुभेच्छा. चला मॅच चालू करा पंच फास्ट. व्हाईट बॉल आहे. पाहिले 3 जणांनी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. मोठा फटका आणि तदनंतर खुन्नस. मित्रांनो हे चालतं क्रिकेटमध्ये. आलाय षटकार.
बॅट दाखवली रोशनने, पहा किती लांब मारलाय तुला हा षटकार, 6 धावा. पंचांकडे बॉल आहे दुसरा. पंच द्या लवकरात लवकर गायकर साहेब. अनिलजी आमचे गोरे साहेब आहेत, हॉटेल मूनलाइट जुन्नर चे प्रॉपरायटर, त्यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आल्या दोन्ही टीमला. जो जिता वही सिकंदर. म्हणजे या अगोदर ते अर्जुनसाठी उड्या मारत होते, परंतु आता दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्यात, हे सर्वात महत्वाचं. कारण एका ग्रामपंचायत मधले 2 संघ. गोलंदाज या इथे टाकलेला हा बॉल, वॉट शॉट, रोशन वेखंडेचं आक्रमण, चेंडू पुन्हा एकदा सीमापार, चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. टीम प्रकाशदादा भंडारी, अनिल शेठ पठारे पाटील यांचा संघ आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेकर बी. फुलटॉस आणि फुलटॉस, पुन्हा एकदा सीमा पार. परंतु या मॅच मध्ये अधिराज्य राहिलंय आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेकरचं डीजे सुभाष. करून बेस्ट ऑफ बोरशेती अर्थात शाहीद 11 गुंडे रफिकभाई शेख या टीमवर नेहमीच विश्वास दाखवत असतात आणि क्रिकेट म्हणलं की हार जीत ही होत असते, परंतु हार सहन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रफिकभाई शेख आहेत. रफिकभाई आपलंही मनापासून आभार. तुम्ही खूप चांगला संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. डीजे सुभाष. व्यासपीठावर यायचे अनिल शेठ पठारे पाटील. आतिश भांडे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आतिश भांडे. चला टॉस का बॉस कक्ष मोकळा करून घ्या. ओके तिकडेच राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू. चला आतिश 11. थँक्यू विजय. पा प्रत्येकाला अरे बंद प्रत्येकाला पाटलाच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. वा पाटील वा, म्हणजे माणूस कसा असावा. अनिल पठारे पाटील, जबरदस्त कामगिरी पाटलांच्या वतीनं. आतिश भांडे आपण यायचं आपला किताब घेण्यासाठी. पाटील झाले का सर्व? नाही येतील ते येतील. पाटील आपला माणूस. चला टॉस साठी चला. आतिश भांडे आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आतिश भांडे पाटील संपर्क साधा. पाटील अनिल पठारे पाटील फायनल मध्ये संघ पोहोचलाय त्याबद्दल अभिनंदन. चला साई शिलेवन खारबाव. साई शिलेवन खारबाव टॉस साठी संपर्क साधा. आणि भालासाहेब ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं प्राइज आहे जगदीशदादा हिंदूराव